तर आदिल गुरी आणि एहसान यांची सुद्धा ओळख पटली आहे। पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये अनेक काश्मीरी नागरिकांकडून पर्यटकांना मदत। जखमींना खांद्यावरती नेऊन वाचवणारा सजाद अहमद ठरला हिरो। सजाद अहमदनं जखमींना केलेल्या मदतीचा व्हिडिओ बनवला। डोक्यावरती गोप्रो कॅमेरा लावून आलेल्या दहशतवाद्यांनी डोळ्यांसमोर बाबांना गोळी मारली तेव्हा आपला हात वडिलांच्या डोक्यावर होता। संजय लेले यांच्या मुलानं हा सगळा प्रकार कथन केलाय। आमच्या घरातले करते पुरुष डोळ्यात देखत मारले, आम्ही काहीही करू शकलो नाही। आप लोगों ने आतंक मचाया है असं दहशतवादी म्हणत होते। डोंबिवलीमधील अतुल मोनेंच्या पत्नी अनुष्का मोनेंनी सांगितला घटनाक्रम। दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याबद्दल सांगताना कौस्तुभ बनबोटे यांच्या पत्नी संगीता यांना अश्रू अनावर। माझ्या पतींना माझ्या डोळ्यांसमोर गोळ्या घातल्या, गणबोटेंच्या पत्नीने सांगितली आपबीती। पहलगामच्या वैसरण खोऱ्यामध्ये हल्ला होत असताना जीवाच्या आकांतानं पळणाऱ्या पर्यटकांचे विखुरलेले बूट त्या ठिकाणी दिसतायत। तिथे झालेल्या भयानक दहशतवादी हल्ल्याचे परिणाम या दृश्यांमधून समोर येत आहेत। हेच ते राष्ट्रप्रेम आणि महाराष्ट्र प्रेम आहे का? सर्वपक्षीय बैठकीमधल्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या अनुपस्थितीवरती एकनाथ शिंदेंची टीका। बाळासाहेबांचे नकली आवाज काढणाऱ्या लोकांकडून काय अपेक्षा ठेवणार असाही हल्लाबोल। पहलगाम हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या रुग्णांवरती काश्मीरमध्ये उपचार सुरू। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मंत्री गिरीश महाजनांच्या फोनवरून रुग्णांसोबत संपर्क साधला। जम्मू काश्मीरच्या अडकलेल्या पर्यटकांनी साधला अजित पवारांसोबत संवाद। व्हिडिओ कॉलद्वारे पर्यटकांनी अजित पवार आणि राज्य सरकारचे आभार मानले। दहशतवादी हल्ल्याच्या नंतर सिंधू जलकरार स्थगित झालाय, त्यामुळे सिंधू, झेलम आणि चिनाब या पश्चिम नद्यांचं पाणी पाकिस्तानला मिळणार नाही। कुख्यात दहशतवादी नेता हाफिज सईदचा एक जुना व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। भारताने पाणी बंद केलं तर नद्यांमध्ये रक्त वाहू लागेल अशा आशयाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। ही लढाई धर्माची आणि अधर्माची, सरसंघचालक मोहन भागवत यांची प्रतिक्रिया। तर धर्म विचारून मारलं, हिंदू असं करणार नाहीत भागवतांचं विधान। मार खाणं हा आपला स्वभाव नाही, भागवतांचं वक्तव्य। पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवरती मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरामधील समुद्र किनाऱ्यांवरती अलर्ट। मुंबई विमानतळावरची सुरक्षा सुद्धा वाढवली आहे। पहलगाममधील हल्ल्याच्या निषेधार्थ आज कोटा बंदची हाक। विश्व हिंदू परिषदेनं पुकारला बंद। भारतीय नौदलाच्या आयएनएस सुरतकडून क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी। चाचणीची दृश्य एबीपी माझावर। अरबी समुद्रामध्ये पाकिस्तानच्या युद्ध सरावाच्या आधीच भारताची क्षेपणास्त्र चाचणी। खासदार रवींद्र वायकर यांनी पहलगाममधल्या हल्ल्याचा निषेध व्यक्त केलाय। दहशतवाद्यांना गाडून टाकण्याचं वायकरांचं आवाहन। उरी, पठाणकोट, पुलवामा दहशतवादी हल्ले झाले तेव्हाच धडा शिकवला असता तर आज ही वेळ आली नसती। सुषमा अंधारे यांची एक्स पोस्ट। आधी पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घ्या, अंधारेंची मागणी। आतंकवाद्यांची भाषा समजण्यासाठी हिंदीच नाही तर राज्यामध्ये उर्दू सुद्धा शिकवली गेली पाहिजे। आमदार संजय गायकवाड यांचा अजब तर्क। पंजाबच्या फिरोजपूरमध्ये बीएसएफ जवान चुकून पाकिस्तानमध्ये गेलाय। पाक रेंजर्सनी त्याला ताब्यात घेतलं। ध्वज बैठकीच्या नंतर जवानाची सुटका होण्याची मागणी। नाशिकच्या मालेगावमध्ये दहशतवादी हल्ल्याच्या विरोधात आंदोलन। दहशतवाद्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं केलं दहन। या मोर्चामध्ये हिंदू आणि मुस्लिम नागरिकांचा सहभाग। हिंगोलीच्या कळमनुरीमध्ये शिवसेनेचे पहलगाम अतिरेकी हल्ल्याच्या निषेधार्थ आंदोलन। अतिरेक्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करत शिवसैनिकांनी घोषणाबाजी केली आहे। महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा रद्द, तर लता मंगेशकर पुरस्कार, व्ही शांताराम पुरस्कार आणि राज कपूर जीवनगौरव पुरस्कार देखील पुढे ढकलण्यात आला। दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवरती पुरस्कार सोहळा रद्द केल्याची सूत्रांची माहिती। पहलगाम इथल्या घटनेचे गांभीर्य